म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. आज आदिती तटकरे असं म्हणाले की भरत गोगावलेंना जर पालकमंत्रीपद दिलं तर माझ्या शुभेच्छा असतील. मग आणलं कुठं काढ म्हणजे तू त्यांच्यापेक्षा खूप लहान आहेस. भगत गोगावले सिनियर नेते आहेत. विधिमंडळामध्ये शिवसेनेचे गटनेते म्हणून त्यांनी काम केलंय. रायगड जिल्ह्यामध्ये आमचे 3 आमदार आहेत, तुम्ही फक्त एकच आहात. मेजॉरिटी आमची आहे, जिल्ह्यामध्ये आमदार आमचे जास्त आहेत, ते सिनियर आहेत गोगावले. असं असताना तटकरेच्या मुलींना पालकमंत्रीपद कसं नेमकं मिळतंय हा मोठा संशोधनाचा भाग आहे. नेमकं काय आहे? माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण ज्येष्ठ आमदारांचा, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, त्यांना अपमानित करता कामा नये अशी माझी विनंती आहे. आता श्रीवर्धन मध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवला होता, त्याला 2 मध्ये राजीनामा द्यायला होता. कोकणामध्ये फक्त 60 मतं राष्ट्रवादीची आहेत. तटकरेच्या मुलाला तिथे आमदारकीसाठी तिकीट दिली गेली. मला माहिती नाही, पण शिवसेनेचे 350 मत आहेत आणि तटकरेचे 60 मत आहेत. 60 मतं जिंकले त्याला कधी तिकीट मिळू शकते? नेमकं सुनील तटकरे लिंबू काय आहे? खळात प्रकरण आहे का हे? आणि म्हणून सुनील तटकरे खळात प्रकरणामध्ये लिंबू भिवून सगळं जादू होतोय असं संशयाला मला यायला नाही. त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण रायगडला शिवसेनेचे आमदार अधिक आहेत, गोगावले ज्येष्ठ नेते आहेत, आदित्य त्यांच्या मुलीसारखे आहेत, त्यांचा सन्मान ठेवावा, त्यांना अपमानित करू नये अशी माझी आता विनंती आहे. आणि तटकरेचे नाव आता खूप झाले. तटकरे काय सरकारचं दावा आहे का? पैकी नाव कसं त्याची. माझी विनंती आहे की आपण आता गोगावलेंचा योग्य तो मान ठेवावा आणि सन्मान ठेवावा. धन्यवाद.